नमस्कार, महत्त्वाची बातमी समोर येते। वीर मातांच्या हस्ते ध्वजारोहण। सांगोला तालुक्यातील पारे ग्रामपंचायतीचा अनोखा व आदर्शवादी उपक्रम। पाहूयात सविस्तर। सांगोला तालुक्यातील पारे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक अत्यंत अनोखा आणि आदर्शवादी उपक्रम राबवण्यात आलाय। देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या शूर जवानांच्या त्यागाचा सन्मान करत गावातील वीर मातांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात व भावुक वातावरणात संपन्न झाला। ज्या जवानांच्या जीवावर संपूर्ण देश सुरक्षित राहतो त्या वीरपुत्रांना जन्म देणाऱ्या मातांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, अशी भावना पारे ग्रामस्थांनी व्यक्त केली। या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वीर माता नंदाबाई जगन्नाथ गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं पूजन चांदभैया शेख यांनी केले। तसेच ग्रामपंचायतीच्या ध्वजाचे ध्वजारोहण वीर माता फुलाबाई भाऊसो साळुंके व किसाताई शिवाजी जाधव यांच्या शुभ हस्ते पार पडले। तसेच छत्रपती शिवाजी विद्यालय पारे येथेही ध्वजारोहण करण्यात आला। या कार्यक्रमाने पारे गावानं संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केला। या कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आणि विचार प्रवर्तन भाषणे केले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी सरपंच संतोष पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। आजच्या अत्यंत स्पर्धेच्या युगात गरिबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही। डिजिटल युगात संगणक शिक्षण काळाची गरज बनली आहे। केवळ शिक्षकांवर अवलंबून न राहता पालकांनी मुलांच्या अभ्यासाकडे व्यक्तिगत लक्ष दिलं पाहिजे। मोबाईल आणि टीव्हीचा अनावश्यक वापर टाळून अभ्यासाची गोडी निर्माण करणे हे पालकांचं कर्तव्य आहे। त्यासाठी रोज संध्याकाळी कमीत कमी 2 तास घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद ठेवून पालकांनी मुलांशी संवाद साधावा व त्यांचा अभ्यास घ्यावा, असे यावेळी संतोष पाटील यांनी सांगितलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम पुकळे हे होते। या सोहळ्याचा प्रशासक कांचन चव्हाण, माजी सरपंच संतोष पाटील, माजी सरपंच मधुकर गोरड, माजी उपसरपंच नामदेव साळुंके, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, महसूल अधिकारी शिंदे, सर्व शिक्षक शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट सदस्य, सोसायटी चेअरमन, सर्व संचालक, स्थानिक नेते मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहण सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आला। शेवटी 18 बुद्धेसर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता जाहीर केली। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।